तुम्ही विद्यार्थी, मी शिक्षक. ज्यावेळेस आम्ही शिक्षक होतो त्यावेळेस तुम्ही विद्यार्थी होता, त्यावेळेस तर नातं वेगळं. आता तुम्हाला जरा रग आलेले आता काय दिलेले ते रग आले. पण एक लक्षात ठेवा, ही रग तुम्ही तुमच्या प्रपंचासाठी खर्च करा. प्रपंचासाठी खर्च करा म्हणजे काय, दुसरं काही करू नका तुम्ही. तुम्हाला जसं आम्ही घडवलं तसं तुमची लेकरं घडवा. त्याच्यात तुमचं चांगलं आहे, हित आहे, लक्षात ठेवा. नाहीतर आता ही फक्त मला बघायला जरा याडीनं वाटलं, सगळे तराट झाले तेव्हा गरीबावरती एक बी नाही. बरं ही ना ते का तयाट आले. तुमची लेकरं काय करते ह्याच्याकडे लक्ष द्या. दररोज कमीत कमी तुमच्या लेकरासाठी 2 तास वेळ तुम्ही द्यायचा. आता अण्णा किती बी श्रीमंत होतो, कुणासाठी कमी होलं, कुणासाठी कमी होतो, कुणासाठी कमी होतो, लेकरासाठी, आपल्या लेकरासाठी. त्याला जर वळण नसलं, ती जर नाही शिकला, तुम्ही कमी किती वेळ टिकणार आहे, ती किती वेळ टिकू देणार आहे. 2-5 वर्षात नाही जर तुम्हाला जुळी रिकामी करून आणून दिली, हे बघ बापा ही बघ मी आणली बघ जुळी रिकामी करून, तर त्याला काय करा तुम्ही, आपली लेकरं जी आहेत त्यांच्यासाठी तुमचं आता शिकून पुढचं आयुष्य. आता बोंबलत करायचं आयुष्य नाही विकास. सरळ लेकरं घ्यायचे 2 तास बसायचं, नाहीतर मागं पुढं बघत जायचं नाही. कमीत कमी तो सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, जमत नसेल तर 2 तरी तास तुमच्या लेकरासाठी तुम्ही द्या आणि लेकराचं कल्याण करा. आम्ही तुमचं कल्याण केलं, तुम्ही तुमच्या लेकराचं कल्याण करा. मग खरंच सार्थक झालं म्हणायचं. कधी सार्थक झालं म्हणायचं, आम्ही तुम्हाला दिलं आणि दिलेलाच उपयोग तुम्ही केला म्हणून तुम्ही तुमच्या लेकरात चांगलं केलं.